न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। झेंडेगेटच्या गँगला पोलिसांचा जबर झटका, कत्तल माफिया हद्दीबाहेर। टोळी प्रमुख ओवेस शेखसह साथीदारांचा गुन्हेगारी शेवट, एसपी घारगेंचा ॲक्शन मोड। झेंडेगेट परिसरात गोवंश जनावरांची कत्तल व मांस विक्री करणाऱ्या टोळीवर अखेर पोलिसांनी घातलेला शिकंजा इतका दमदार ठरला की संपूर्ण टोळीची हद्दपार यादीच काढण्यात आली आहे। शहरातील कोतवाली पोलिसांच्या अचूक कारवाईतून ओवेस रशीद शेख या टोळी प्रमुखासह त्याचे 3 साथीदार शोएब कुरेशी, फैसल शेख आणि मुसाविर कुरेशी यांना 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे। ही टोळी अनेक महिन्यांपासून अवैधपणे गोहत्येचा व्यवसाय करत होती। जनावरांना क्रूरतेने बांधून त्यांची कत्तल केली जात होती आणि विक्री केली जात होती। त्याबाबत अनेक गुन्हे दाखल असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली या टोळीचा अखेर बंदोबस्त करण्यात आला। विशेष म्हणजे या टोळीविरुद्ध आधीच 5 गंभीर गुन्हे दाखल होते, तरीही त्यांची गुन्हेगारी थांबत नव्हती। मात्र यावेळी पोलिसांनी त्यांच्या तोंडावर हद्देपारीचा कायदेशीर शिक्का ठोकला। त्यांच्या विरोधात कलम 55 अन्वये कारवाई करत त्यांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठवण्यात आलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या पथकाने संपूर्ण अचूकतेने पार पाडली। या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची प्रमुख भूमिका होती।